नक्की आहे, पण सगळे ओळखून पण आहात ना. पण एक अजून एक छोटी ओळख करून द्यायची की हे जैन नावाचे पहिले साहेब होते. त्या विषयाच्या त्यांनी आठवणी सांगाव्यात म्हणून मी त्यांना सूचना करतो. आजच्या समारंभाचे उत्सव मूर्ती आनंदीय श्री जयंतराव वैद्य, लतामामी वैद्य, वैद्य परिवारावर प्रेम करणारे आपण सर्व या सर्वांचं मी स्वागत करतो, सुस्वागत करतो. आता पर्यंत आपण बऱ्याच लोकांनी या दोघांच्या बद्दल किती गोष्टी सांगितल्या खऱ्या आहेत आणि त्या सगळ्या आता कितीतरी गोष्टी इथल्या लोकांनी सांगितल्या माझ्या आधीच्या वक्त्यांनी आणि त्या सर्व खऱ्या आहेत. ह्याचा मलाही अनुभव आहे. कारण आतापर्यंत आपण नुसतं कित्येक वेळेला सत्कार समारंभ असला की म्हणतो की हे मेड फॉर इच अदर आहे, पण त्यातलं खरं तथ्य असतं असं नाही. पण ह्या जोडीच्या बाबतीत खरोखर हे मेड फॉर इच अदर आहे असं हे मी कोणीही सांगू शकेल. दोघांचाही शिक्षण क्षेत्रामध्ये चांगला अधिकार आहे. दोघंही सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नेहमी ज्याला आम्ही गुजरातीत म्हणतो आगळ पडता भाग, म्हणजे पुढे पुढे येऊन चांगले जे भाग घेतात असे ते भाग त्यांनी त्यांचं स्थान तिथेही कायम ठेवलेलं आहे. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. कारण लातूरला मी असताना तिथे त्या भूकंप झाला होता त्यावेळेला जयंत मामांबरोबर मी पण गेलो होतो. त्यांनी मला सांगितलं चला तुम्ही आपण जाऊया, आणि त्यावेळेला तिथल्या गावातल्या लोकांनी जे त्यांचं स्वागत केलं गुरुजी गुरुजी म्हणून, आणि प्रत्येक स्वतःजण स्वतःचं जे दुःख सांगत सुटला आणि सांगितलं तुम्ही आम्हाला मदत करा तरच शक्य आहे. हे मी बघितलं तेव्हाच माझी खात्री झाली की या गृहस्थाला नुसतं गुरुजी म्हणत नाही तर खरोखर त्यांच्यावर गुरुजी म्हणून प्रेम आहे त्या लोकांचं, आणि त्यांनी किती समाजामध्ये त्यांची प्रतिष्ठा किती आहे त्याचं देखील मला त्या दिवशी दर्शन झालं. आणि हे दोघंही जण आमच्या लतामामी पण तशाच आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये या सर्व त्यांनी दोघांनी एकमेकाला हातात हात धरून इतकं छानपैकी त्यांनी दोघांनी प्रगती केली आहे की आपल्या सर्वांतर्फे आणि माझ्यातर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि परमेश्वराला प्रार्थना करतो की त्यांना निरोगी दीर्घायू देवो आणि अशीच सामाजिक आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्य त्यांच्या हातून पुढे देखील होत राहो अशी मी त्यांना परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आता नंदूनी आमच्या सांगितलं की मी त्यांचा पहिला बॉस होतो म्हणून. ते त्यांच्या कटू आठवणी असतील ते मला खात्री येते की आता त्यांच्या कटू आठवणी. 58-59 साली बारेजडी आमचं 3000 वस्तीचं गाव. त्या बारेजडीला मी डेप्युटी इंजिनियर होतो इलेक्ट्रिसिटी बोर्डात, आणि त्यावेळेला आम्हाला एक पत्र आलं की तुमच्याकडे जे वैद्य म्हणून आहेत त्यांना ज्युनियर इंजिनियर म्हणून आम्ही अपॉइंट केलंय. आता मला कळलं की वैद्य म्हणजे गुजराती आहेत मराठी आहेत कोण आहेत, पण त्यानंतर ते आले आणि त्यांनी मग सांगितलं की नाही मी मराठीच आहे. आणि नंतर मग त्यांनी जी कामाला जी सुरुवात केली त्याच्यानंतर मला कळलं की ह्या गृहस्थामध्ये नुसतीच म्हणजे हुशारी आहे असं नाही तर डेडिकेशन पण आहे. ते केव्हाही दिवस असो रात्र असो ते केव्हाही तिथे येऊन आपल्याला, कारण इलेक्ट्रिसिटीचं तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला लोकांचा तर चांगला अनुभव आहे की बंद पडली तर रात्री बेरात्री पण धावायला लागायचं. अशा रीतीने त्यांना तिथे त्यांनी इतकं चांगलं काम केलं. फक्त त्यांची एकच पंचायत झाली होती की त्यांना भाषा येत नव्हती. तिथे गुजराती भाषेमध्ये सगळे बोलणारे होते आणि त्यांनी मग त्या दिवसापासून जी गुजराती भाषेची छळवणूक जी सुरू केली ती आज जागा चालू आहे असं म्हणायला. काल रात्री त्यांनी सांगितलं की मला गुजराती मा बात करवायची. त्यांनी तो ते मौलवी लोक फतवा काढतात तसा फतवा आता देखील येताना त्यांनी सांगितलं की या म्हटल्यानंतर ते म्हणले नाही नाही गुजराती मा बोलो असं म्हणजे त्यांना. पण त्यांनी ते गुजरातीचं जे काही सुरुवात सुरू केली ती आता गंमत म्हणून मी सांगतो की त्यांनी खूप छळवणूक केली, पण ते तर बऱ्यापैकी आता पुन्हा येणे माझ्या मागल्या झाल्याची गोष्ट जाऊया. परंतु त्यावेळेला त्यांनी खूप चांगल्या रीतीने गुजराती पिकअप केलं होतं. त्यांनी काम देखील चांगल्या रीतीने केलं होतं आणि एकूण त्यांचं जे तिथलं मी बघितलं की डेडिकेशन
कुठलंही काम त्यांनी ठरवलं की बुवा आपल्याला अमुक एक काम करायचंय की ते तडीच नेल्याशिवाय राहिले नाही. ते आमच्याकडे बारेजणी सारख्या ठिकाणी एकच खानावळ होती. तर हे आल्यानंतर आम्हाला कळलं की हे पाकशास्त्रात निपुण आहे. त्यांनी मग त्यावेळेला आमच्या बरोबर दुसरे एक आमचे इंजिनियर होते माविन कुर्वे म्हणून. तर माविन कुर्वे ते आणि मी आम्ही शेती करतो हे स्वयंपाक करायचे आणि मग आम्ही सगळे माविन कुर्वे मी आम्ही सगळे खायचो आणि स्वयंपाक खूप छान करायचे. आता एक गोष्ट सोडा की एक दिवशी त्यांनी स्वयंपाक केला तो आम्ही तर नाही खाल्ला पण कुत्र्यांनी पण खाल्ला नाही. तसं अगदी त्यांचं प्रगती चांगली होती हे करायची वगैरे. आणि त्यांनी जे खाऊ घातलं आम्हाला ते म्हणतात ना मी निमखराम झालो नाही. त्यांनी जे खाऊ घातलं त्या खाल्ल्या अन्नाला मी जागलो. आणि त्यांनी ज्या वेळेला त्यांच्या बहिणीचं प्रपोजल माझ्याकडे आणलं त्यावेळेला मी ठरवलं की बापरे आपल्याला खाल्ल्या अन्नाला जागायला लागेल, आपण निमखराम होऊन चालणार नाही. अर्थात त्याच्यानंतर मला फायदा झाला ती गोष्ट जाऊ दे. परंतु ही एक गोष्ट आहे की मी त्यांनी करून दिलेल्या स्वयंपाकाला आणि खाल्लेल्या अन्नाला जागलो हे तुम्हाला सर्वांना सांगण्यासाठीच आजचा आहे. म्हणतात ना की उर्दूमध्ये हे शेर आहे किंवा एक तरफ दुनिया की खुदाई दुसरी तरफ जोरू का भाई असं म्हणतात. म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं किती मला महत्व आहे याची तुम्हाला कल्पना आहे. कारण मला म्हणजे ते जोरू का भाई एका बाजूला आहे आणि त्यांनी माझ्या हाताखाली थोडे दिवस काम केलेलं आहे त्यामुळे तोही त्यांनी मनात डूब धरलेला आहे याची मला कल्पना होती आणि आहे अजूनही. परंतु आमचे संबंध मात्र चांगले मित्रत्वाचे राहिलेले आहेत. त्यांच्या सगळ्यांशी आम्ही त्या देखील मी लातूरला देखील आम्ही आनंदाने जातो तेही येतात आणि आमचे संबंध खूपच चांगले राहिलेले आहेत. त्याच्यानंतर त्याचे दोघांमध्ये कॉमन म्हणजे आतिथ्यशीलता. आमच्या गुजरातीत एक गाणं होतं त्यावेळेला हेमंताचं लग्न झालं त्यावेळेला एक गाणं होतं की मारा ते घरमा नानी सी घंटी झीलू दळू तो दुरी दुरी जाय उडी उडी जाय आणि झाडू दळू तो कोई ना खाय असं. पण त्याच्यामध्ये पुढे महत्वाचं हे होतं की आम्हाला ते घरमा लता मामी येवा हे आम्ही सगळ्यांनी पाठ केलेलं होतं की आम्हाला ते घरमा लता मामी येवा फरता जाय फरता जाय बधाना માટે नाश्तो करता जाय. आता इनडायरेक्टली तुम्हाला आता नाश्ता करायला लागणार. तो बधाना માટે चाय बनवता जाय. आणि त्या लता मामी खरोखर दमून आलेल्या होत्या तरीही त्यांनी हसत मुखानी आम्हाला सगळ्यांना चहा नाश्ता वगैरे अगदी इतकं छान व्यवस्थित आमचं स्वागत केलं होतं त्यांनी. त्यामुळे आतिथ्यशीलता कशी शिकायची असेल ते आमच्या लता मामींकडून शिकावी. आणि त्यांनी ते गुजरातीचं त्यांना समजत नव्हतं परंतु लता मामी नाश्ता करता जाय एवढं त्यांना समजत होतं आणि त्यांनी समजलं नाही असं दाखवलं तरी आम्ही त्यांना मराठीत सांगायचो की असं असं आहे म्हणजे तुम्हाला आम्हाला नाश्ता द्यावाच लागेल त्याला इलाज नाही. असं म्हणजे हे दोघेही जण इतके आतिथ्यशील सदैव हसतमुख आणि त्यांच्याबद्दल किती बोलावं. तुम्ही सर्वजण बोलला आहात. मी जास्त काय बोलणार. मी एवढंच म्हणेन की त्या परमेश्वरांनी त्यांना खरोखर वेडफॉर इजाजत दोघांचं हे केलेलं आहे आणि त्यांना सदैव परमेश्वर निरोगी ठेवो. आणि त्यांच्याच संस्कारामुळे त्यांच्याच मार्गदर्शनामुळे आज हेमंता म्हणजे मोठा उद्योगपती झालेला आहे असं मी म्हणेन. कारण हेमंताने अशी एक लाईफ सिलेक्ट केली आहे की जी आतापर्यंत मला नाही वाटत कोणी फारशी सिलेक्ट केली असेल. आणि त्याच्यासाठी त्याला किती कष्ट करावे लागले असतील किंवा त्याला किती अडचणी आल्या असतील याची कल्पना थोडीफार आपल्याला येऊ शकते. त्या सर्व अडचणींवर मात करून आमचा हेमंता आज उद्योगपती झालेला आहे. पण त्याच्याबरोबर क्रेडिट हे आमच्या उषाला पण आहे. उषा म्हणजे माझी जयंतरावांनी सांगितलेलं आहे की उषा म्हणजे माझी चुलत बहीण. आता तुम्हाला असं वाटेल की उषा माझी चुलत बहीण कशी काय की उषाचे भाऊ इलेक्ट्रिसिटी बोर्डला आणि मी स्वतः इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये इंजिनियर म्हणून त्यांनी सांगितलं की उषा तुमची चुलत बहीण आहे. त्यामुळे आमच्या चुलत बहिणींनी पण खूपच कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे. ती पण सगळ्यांचं अगदी स्वागत वगैरे खूप छान करत असते. आणि हेमंताला जे काय आज यश मिळाले त्याच्यात आमच्या बहिणीचा पण वाटा आहे. आणि पोरं देखील आहेत आता जतीन सगळे तेही सगळे इतके सगळे आता चांगल्या रीतीने मार्गदर्शन झाले. त्यामुळे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो वेल नीट फॅमिली. असली ही आमची फॅमिली आहे आणि या फॅमिलीला परमेश्वर सदैव सुखात ठेवो असं आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आभार.